नमस्कार. आपण डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर सौमंदाकिनी आमटे यांच्या एकूण कामासंदर्भातची फिल्म आता इथे बघितलेली आहे आणि ती बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये जे तरंग आले, पहिल्यांदा बाबा बोरकरांच्या कवितेचे शब्द माझ्या मनात आले, ते म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कोणालाही वाटावं, आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. आणि अरण्यातल्या प्रकाशवाटा ज्यांनी अरण्य बघितलेली आहेत, निबिड अरण्य बघितलेली आहेत, त्यांना दाट जंगल बघितलेली आहेत, त्यांना लक्षात येतं की जेव्हा अवघं जग सूर्यकिरणांच्या प्रकाशाने उजळून निघालेले असतं, त्यावेळेस अरण्यातल्या प्रकाशवाटा मात्र अंधारामध्ये घुटमळत असतात आणि तिथपर्यंत प्रकाश नेणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. आणि त्या प्रकाशवाटांपैकी एक महत्वाची प्रकाशवाट जी हेमलकसाच्या जंगलामध्ये, भामरागड, गडचिरोली जिल्ह्यातलं त्या निबिड अरण्यामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याचा होम करून उजळवून टाकली, असं जोडपं आज आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्यांचं जीवनातलं जे सगळं चैतन्य आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वाचलेलं आहे कुठे काय काय. मला सतत, मी आता माझा दादांचा आणि वहिनींचा परिचय जवळपास 15-20 वर्षांचा आहे आणि कौटुंबिक संबंध आहेत, पण मला नेहमी त्यांच्याकडे बघताना, दोघांकडे बघताना एक गोष्ट सतत वाटायची जी मी कधी बोलून दाखवली नव्हती. दादा, वहिनी तुम्हाला पण, आपण म्हणजे भारतीय लोकजीवनावर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सांगितलं की राम, कृष्ण आणि शिव या तिघांचं प्रचंड गारुड आहे. त्यातला रामाचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं जगणं आणि मला प्रकाशदादा आणि वहिनींचं जगणं बऱ्यापैकी एका गोष्टीमुळे साम्य वाटतं, ते म्हणजे लग्नानंतर त्या दोघांना वनवास जसा घडला तसा वनवास या दोघांनी स्वीकारला. त्यांचा वनवास, रामाचा वनवास सक्तीचा होता, यांचा वनवास स्वयंस्फूर्तीचा होता. तर असे हे दोघ जण डॉक्टर आहेत. आता सध्या डॉक्टरांकडे, डॉक्टर हे नाव घेतलं की संस्कृत मधलं एक सुभाषित आहे, वैद्यराज नमोस्तुभ्यम यमराज सहोदरम. तसं ते त्यांनी अगदी प्रत्यक्षात, म्हणजे यमराजाचा भाऊ डॉक्टर असतो हे प्रत्यक्षात आपल्याला अवतीभोवतीचं वास्तव बघताना जाणवतं. परंतु दादा आणि वहिनींचा प्रवास सगळ्यांनी वाचलेला आहे किंवा पाहिलेला आहे. पण एक आता मी त्यांच्याशी जे बोलणार आहे ते जे लोकांना माहिती नाहीत, ते प्रश्न मला सुद्धा माहिती नाहीत, ते तुमच्या वतीने मी त्यांना विचारणार आहे. त्यामुळे सुरुवात करतो. दादा, तुम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला होतात आणि नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना तुम्ही सर्जरीच्या विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता आणि वहिनी ॲनेस्थेशियामध्ये. तर सर्जरीसाठी भूल देणं गरजेचं असतं, तर ही तुमची प्रेमाची भूल कशी काय तुम्हाला पडली? काय योगायोग असतो. आमच्या लग्नाला महाराष्ट्र सरकार कारणीभूत आहे, कारण त्यांनी जमीन द्यायला उशीर केला. बरोबर. 1970ला बाबा जेव्हा पिकनिकला घेऊन गेले आणि तिथे जायचा निर्णय झाला, मग बाबा म्हणाले तुम्ही आता अर्ज करा. मुंबईला आपण अर्ज केला, त्याचं उत्तर झालं नाही. मग पुढे काय करायचं म्हणून नाईलाजाने पोस्ट ग्रॅज्युएशन जॉईन केलं. आम्ही दोघे एका कॉलेजचे, पण ही सिनियर असल्यामुळे कॉलेजमध्ये असेपर्यंत आमची ओळख नव्हती. 5.5 वर्ष आम्ही एकत्र होतो खरं म्हणजे, पण ती सिनियर होती. पण आता एका टेबलावर काम करताना सर्जरी आणि अनस्थेशिया ओळख झाली पहिल्यांदा. कॉलेजमध्ये मी फार अबोल म्हणून प्रसिद्ध होतो. तुम्ही अजून पण अबोल पण मग त्यात विकास पण आमच्या बरोबर होता, आम्ही एकत्रच होतो सगळे. काय झालं माहिती नाही खरं म्हणजे, प्रेम कसं जुळलं, पहिले कोणी कोणाला प्रपोज केलं, लोकांना उत्सुकता खूप असते. पण हे बहुतेक इतकं नैसर्गिकरित्या घडलं की विचार जुळले म्हणा, वेवलेंथ आपण ज्याला म्हणूया. कदाचित एक तुलाही माहिती नसेल की हिच्या या 3 बहिणी आणि एक भाऊ, तो भाऊ मनोरुग्ण आहे म्हणजे बऱ्याच वर्षापासून. मग त्या भावाचं पुढे काय होईल, म्हणजे 2 बहिणीचे लग्न झालेले,
ती एक मनामध्ये तिला एक अशी काळजी असावी. आणि आता मी तर साधासुद्धाच होतो खरं म्हणजे राहणीमानी साधं आणि बाकीसुद्धा. त्याच्यामध्ये तिला असं वाटलं, कदाचित वाटलं असेल की आपण हे आपल्या भावाची काळजी घेईल हा, असं एक मनामध्ये असावं कदाचित. आणि मग ती वेवलेन जमत गेली. मग ती चर्चा झाली. विदर्भामध्ये फार चर्चा होत होती. दोघं मुलगा मुलगी एकत्र असले की ते अफेअर असं समजतात. विकासने सुद्धा ते बाबांपर्यंत पोहोचवलं. मग बाबांनी बोलवून घेतलं. आमच्या आईला फार काळजी वाटली, कारण विकास मोठा भाऊ आहे, त्याच्या आधी हा कसा नंबर लावतो. ती पारंपरिक होती ती बरीचशी. पण एनिवे मी लग्नाचं वचन दिलं. फक्त मी हिला एका शब्दात सांगितलं होतं की माझं हेमलकशाला जायचा निर्णय झाला आहे, भामरागला. तिने आता प्रेमविवाहामध्ये पुढचा विचार कोणी करत नाही. जंगल पाहिले नव्हतं आणि जंगलामध्ये जे पाहिलं त्याच्यामध्ये रेस्ट हाऊस वगैरे सगळं असायचं. त्यामुळे इतकं काही भयानक परिस्थिती असेल तेव्हा तर माहिती नव्हती. पण शब्द दिला आहे. बाबांनी म्हटलं की तुला माहिती आहे का, आनंदवन आता बऱ्यापैकी नावारूपाला आलं आहे, शहरासारखं झालं आहे, पण हेमलकशाला दुर्गम आहे अजूनही. तर म्हणाले मी त्याला शब्द दिला आहे. शब्द दिला आहे म्हटल्यानंतर बाबांनी ताबडतोब लग्न. बाबा प्रॅक्टिकल होते. त्यांनी विचार केला की ताईंच्या म्हणण्याप्रमाणे जर मोठ्या भावाचं लग्नासाठी वाट पाहिली असेल तर हिने आपला निर्णय बदलला तर याचं लग्न लावून दिलं. म्हणून ताबडतोब 72 साली आमचं लग्न लावून दिलं. ते पुरोगामीच होते. त्यांचा कशावर विश्वास नव्हता, कर्मकांडावर. त्यामुळे आम्ही मुहूर्त बघितला नाही. रविवार हा मुहूर्त, कारण त्या दिवशी लोकांना सोय असते. योगायोगाने आमचा मुहूर्त चांगला होता. त्याची सानेगुरुची जयंती होती 24 डिसेंबर 72. तेव्हा मग दुष्काळ होता आणि खूप आम्ही अशा प्रथा, मी नेहमी सांगतो की मला ते लग्नामध्ये जे वेस्टेज आजकाल दिसतं ते आम्ही जिथे राहतो तिथे लोकांना एकेका अन्नाच्या काळासाठी असं वणवण फिरावं लागतं. दुसऱ्या बाजूला अन्नाचं सगळं वेस्टेज बघतो. पण आम्ही त्या काळात 72 साली असा विचार केला की मराठवाड्यात एवढा मोठा दुष्काळ आहे आणि आपण कसं काय एन्जॉय करायचं. म्हणून लग्नात लाडू नाही, सेलिब्रेशन नाही, असं भटजी नाही, म्हणजे वैदिक पद्धत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने लग्न झालं. मुहूर्त न पाहिलेल्या लग्नाला कुठलेही विधी न करता कुंडल्या जुळतात की नाही माहिती नव्हत्या. पण आज आता 45 वर्ष पूर्ण झाले. वा वा. आणि दादा 50 वर्ष पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा जय महाराष्ट्र नगरमध्ये वैद्य काका तुम्हाला बोलावतील अशी आपण अपेक्षा करूया. वहिनी, आता दादांनी सांगितलं की त्यावेळेस काय समोर काय आहे माहिती नव्हतं. एकूणच म्हणजे पूर्ण अंधार समोर होता. पण तुमचा एकूण सगळा प्रवास बघितला तर लक्षात येतं की तुम्ही तिथे जाण्याची तयारी दर्शवली आणि समोर म्हणजे तिथलं जे वास्तव होतं ते पूर्णपणे वेगळं होतं. मी जेव्हा पु ल देशपांडेंनी विज्ञानयोगी बाबा आमटे हा लेख लिहिला, त्याच्यामधले उतारे वाचल्यानंतर तर लक्षात येतं की त्यावेळची परिस्थिती काय होती. तिथे काहीच नव्हतं. पण तुम्ही शहरी पार्श्वभूमी असलेल्या आणि प्रेमात असलेल्या आणि त्यानंतर तुम्ही तो निर्णय घेतला तिथे जाण्याचा, तर ते आव्हान जे आहे ते आव्हान पेलताना आणि आता मागे वळून पाहताना तुमच्या काय भावना आहेत? लग्न करायचं ठरवल्यानंतर त्याला शब्द दिला. शब्द दिल्यानंतर जंगलात काय वाढून ठेवलं आपल्या समोर याची फारशी कल्पना नव्हती, कारण प्रत्यक्ष जाऊन जंगलात कधी राहिलेलं नव्हतं. राहिलं होतं ते गेस्ट हाऊसमध्ये आणि तिथे तर सगळ्या सोयी असतात ना. त्यामुळे आता खूप आपल्याला राहायचं आहे त्या ठिकाणी, इतक्या अडचणी येतील याची अजिबात कल्पना नव्हती. पण आपण ठरवलं आहे काहीतरी वेगळं करायचं आणि त्याला शब्द दिला आहे, त्यामुळे जे काय समोर येईल त्याला तोंड द्यायचं अशी मनाची पक्की तयारी केली आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही राहिलो. तिथल्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मनाची तयारी होती. त्यामुळे कुठल्याही अडचणी आल्या तरी फारसा म्हणजे मनाला त्रास झाला नाही, करून घेतला नाही. खरं सांगायचं म्हणजे तसं पाहिलं तर तिथे आयसोलेशन खूप होतं, कारण लोकांना आमची भाषा येत नव्हती, मित्रमैत्रिणी कोणीच नव्हते, करमणुकीची साधने काहीही नव्हती आणि 6-6 महिने कट ऑफ राहत होतं. टेलिफोनचा तर प्रश्नच नव्हता, वीजच नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या अडचणी होत्या आणि हे जे आयसोलेशन होतं याचा म्हणजे तसा पहिल्यांदा खूप त्रास झाला, कारण कोणाशीच संपर्क साधता येत नव्हता आणि त्यात म्हणजे आमची भाषा त्यांची भाषा वेगळी असल्यामुळे एकमेकांशी देखील संपर्क साधणं आदिवासींची हाही एक मोठा कठीण प्रसंग होता. त्यासाठी त्यांची भाषा शिकणं गरजेचं होतं आणि ती भाषा शिकण्यासाठी म्हणून आम्ही मेडिएटर शोधले की जे कोणी तिथे
सरकारी नोकर म्हणून तलाठी किंवा फॉरेस्ट गार्ड अशा पोस्टवर होते, जे अनेक वर्ष तिथे पनिशमेंट पोस्टिंग म्हणून राहत होते. त्यांना अजूनही परिस्थिती कुठे बदललेली आहे? अजूनही जाणारे लोक पनिशमेंट पोस्टिंग समजतात. तर त्या पनिशमेंट पोस्टिंगवाल्यांकडनं आम्ही ती भाषा शिकायचा प्रयत्न केला आणि मग लोकांना थोडीशी आमच्याबद्दल जवळीक वाटायला लागली. आम्ही त्यांच्या भाषेत बोलायला लागल्यानंतर आणि आम्ही त्यांच्यासारखं झोपडीत राहतोय म्हटल्यावर त्यांना वाटलं की यांना म्हणजे हे आपल्यापेक्षा वेगळे आहे असं त्यांना वाटणं जे होतं पहिल्यांदा ते कमी झालं आणि मग त्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केला. पहिल्यांदा तर दवाखान्यातही कोणी येत नव्हतं, त्यामुळे आम्ही सगळ्या गावागावात हिंडायचो आणि गावातली परिस्थिती काय आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत याच्यात वेळ घालवायचा प्रयत्न करत होतो. आणि या सगळ्या समस्या समोर असताना जे काय आमच्याबरोबर 4-5 कार्यकर्ते या बाबांच्या प्रेरणेने आले होते, विलास मनोहर, गोपाळ फडणीस वगैरे, त्यांना पण म्हणजे या सगळ्या समस्या होत्या. आयसोलेशन सगळ्यांनाच होतं. त्यामुळे आमचं सगळं जे काय एकत्र कुटुंब होतं त्या कुटुंबाचं एकत्रितपण टिकवून ठेवण्यासाठी आपली नाराजी किंवा आपलं दुःख किंवा आपलं जे काय निराशा आहे ती सगळी कोणाला दिसू नये हा मुख्य प्रयत्न असायचा की त्यांना निराशा येऊ नये. ते जर सगळं सोडून आले आहे शहरातनं तर त्यांना निराश होऊ नये असं वाटत होतं. त्यामुळे त्यांना उत्साह वाटा म्हणून आम्ही आनंदाने फळं सहन करत होतो आणि त्यांना देखील प्रोत्साहित करत होतो जे काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल. तुमच्याबद्दल मंदाताई सतत बोलताना असं निवेदक वगैरे मी ऐकलं बोलताना की देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन. तर त्याच्या पुढचं वाक्य वेगळं अजून की देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन हु ऑलवेज सेज यू आर रॉंग. तर तुम्ही असं कधी दादांना बोलला नाहीत का? नाही मी काय असं कधी बोलले नाही. पण असं म्हणजे बरोबरीने आम्ही काम केलं आणि मला वाटतं की समाजाने पण आम्हाला बरोबरीने महत्त्व दिलं. त्यामुळे मला काही फारसं त्याचं वाईट वाटत नाही. कोणी म्हटलं तर ती त्याचा व्ह्यू आहे, पण मला तसं वाटत नाही. थोडंसं म्हणजे बाबा आणि ताईंनी सारखंच काम केलं. ताई नेहमी कामातच मग्न असायच्या. त्यावेळेला पुरुष प्रधान संस्कृती होती. पु ल देशपांडेंनी बाबा आणि ताईंच्या कामाची तुलना करताना असे शब्द वापरलेत की हा भोळा शिव कामाच्या प्रेरणेने झपाटलेला जंगलामध्ये गेला आणि त्याच्या मागे त्याचा अवघा संसार सांभाळण्यासाठी ही पार्वती सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि कष्टाने झिजताना दिसली. त्यावेळेला समाजाने म्हणून एव्हरी ग्रेट मॅन हॅज अ वुमन बिहाइंड असंच म्हटलं. ताईंना बरोबरीचं स्थान दिलं नव्हतं की जिने खूप कष्ट केले. खरं म्हणजे बाबांपेक्षा जास्त कष्ट तिने फिजिकल कष्ट तिथे केले आनंदवनाचे. आणि मग ते तर समाजापुढे नंतर तर सिद्धही झालं की एक माता होती आनंदवनाची. 2000 लोकांचं कुटुंब तेव्हा. पण तिला त्याचं कधी वैषम्य नव्हतं. म्हणजे आनंदाची गोष्ट किंवा चांगली गोष्ट तरी तिने कधी असं खंत व्यक्त नाही केली की मला समाजाने काही काय म्हणतात त्याला मान्यता दिलेली नाही. साधनाताईंचं जे काम होतं ते अबोलपणे आणि प्रकाशाची सावली असते तशी ती सावली सातत्याने बाबांच्या गमतीने मी एक सांगतो थोडंसं विनोदी की ताईंनी जेव्हा लग्न केलं बाबांनी 1946 साली तेव्हा पुरुष हा देव पती हा परमेश्वर अशा भावनेने त्यावेळेला मुली लग्न द्यायच्या सासरी. आणि तर बाबांनी सांगितलं आणि ताईंनी अंमलात आणलं जे सांगितलं ते. म्हणजे 72 सालापर्यंत परिस्थिती बदलली होती. म्हणजे बाबांना तुलनेने कमी त्रास झाला असं सांगेल. तुम्ही यांच्या सहजीवनाचं रहस्य तुम्हाला कळलेलं असणार की इतक्या सहजपणे त्यांचं जगणं आहे. त्यामुळे जंगलातल्या सगळ्या त्या काळोखाची किंवा हिंसक शाबतांची दादांना आणि वहिनींना कधी भीती वाटली नाही. मी पुन्हा एकदा पु ल देशपांडेंकडे जातो कारण पुलंनी त्यांच्या लेखात आवर्जून एक ओळ लिहिलेली आहे. पूर्ण लेख बाबांबद्दलचा आहे. बाबांचं काम, बाबांचं व्यक्तिमत्व, बाबांचं लिखाण या सगळ्याबद्दल आहे. आणि त्यांनी एक ओळ प्रकाशदादांबद्दल लिहिलेली आहे की त्यांचा मुलगा प्रकाश हा सतत अरण्यामध्ये जात असतो रात्री आणि तो कुठलीही हातामध्ये बंदूक वगैरे काही हत्यार न घेता अरण्यात कसा फिरतो. प्रकाशदादा सगळ्यांना तुमच्या त्या प्राण्यांच्या जवळिकीबद्दल खूपच क्युरियोसिटी आहे, जाणून घ्यायची आहे. माहिती म्हणून सांगतो की बाबांनी त्यांच्या आता याच्यामध्ये 2 वाक्य म्हटलं होते. एक दात जीवनाचा आणि मृत्यूचा त्याच्या गळ्यात
तर बाबांना भीती वाटायची. काय होतं की आपल्याकडे जे प्राणी आहेत आता सगळ्यांना माहिती आहे की याच्यात वाघ, सिंह, विषारी साप, अस्वली, हायना आणि मगरी म्हणजे जे काही सो कॉल्ड क्रूर प्राणी आपण ज्यांना समजतो त्यांच्या सहवासात मी अगदी सहजतेने वावरलो. स्नेक ईगल, हां, सर्पगरुड आहे तो. सगळं सगळं अगदी सहजतेने, म्हणजे कधी मी त्यांना ट्रेनिंग दिलं नाही, कधी काठी दाखवली नाही, फक्त प्रेमाने त्यांच्याशी वागलो. पण काय होतं की बाबांनी निर्भयता शिकवली आणि बाबा मला असं सांगू शकले नाही की तू हे करू नको, धोकादायक आहे. कधीतरी ते हल्ला करतील, कारण 3-3 वाघ, एक सिंह एकत्र आणि माझ्या हातात काही नाही. एखाद्याच्या मनातही पाप आलं तर एक सेकंद पुरे आहे, गळा धरला की संपलं. तर मग मला ते म्हणत नव्हते, पण बाबा आपल्या पाहुण्यांना किंवा मित्रांना म्हणायचे, प्रकाशचे जे खेळ आहे तुम्ही बघताय त्याचा मृत्यू बहुतेक नैसर्गिक होणार नाही अशी भीती आहे मनातली भीती. पण मला त्यांनी असं प्रत्यक्ष कधी म्हटलं नाही की तू असे रिस्क घेऊ नको, आणि मला ते रिस्क वाटलंच नाही अर्थात, कारण मी त्यांना कुटुंबातले सदस्य समजलो, भेदभाव न करता समजलो. म्हणजे सगळ्या प्रकारचे जीवजंतू आपल्या कुटुंबातले सदस्य झाले, हे तिथे गेल्यामुळे सौभाग्य मिळालं मला. दुर्दैवाने ते प्राणी जंगलात मुक्तपणे राहायला पाहिजे होते, पण त्यांच्या खायला अन्न नसल्यामुळे त्यांची आई त्यांनी मारून खाल्ली. निदान आपण पिल्लाला जगवू शकलो आणि ते चांगल्या तऱ्हेने ठेवले. हा दादा, तुमच्याकडे हे प्राणी यायला कशी सुरुवात झाली त्याबद्दल जरा सांगा ना, कारण तो एक आम्ही शहरातून गेलो होतो आणि आपण सगळेजणांना माहिती आहे की आदिवासी कंदमूळ आणि शिकार हे पालघरमध्ये पण आहे सगळं अनेक असे, पण शिकारीमध्ये काय काय खात असतील हे तिथे गेल्यावर समजलं आणि धक्का बसला. मुंग्यांची चटणी खाल्ली. आता एक अनुभव मी लिहिला की नाही माहीत नाही, आम्ही आमचं 6 महिन्याचं धान्य असं टेम्पररी गोडाऊनमध्ये स्टोअर करायचं, तर उंदीर खायला यायचे, जंगलच होतं. आता खूप राग यायचा आम्हाला की आपण इतकं सगळं धान्य साफ केलेलं द्यायचं आणि ते उंदीर. मग आम्ही पिंजरे दिले. मग पिंजऱ्यामध्ये उंदीर सापडले की मागे नाला होता, नाल्यामध्ये त्याला समाधी द्यायची, म्हणजे त्याची पॉप्युलेशन तेवढी कंट्रोलमध्ये राहील. तर एकदा आमची झोपडी आणि आमच्या दवाखान्याची झोपडी आहे, याच्यामध्ये एक 50 फुटाचं अंतर होतं. आणि या दिवशी आम्ही ते सकाळ उठून उंदीर घेऊन चाललेलो मी नाल्यामध्ये, आता जनसभेला. तर तिथे एक फॅमिली बसली होती, आदिवासी नवरा बायको, 2 फुलं, अंगावर कपडे नाही, थंडी खूप होती. आणि असं आता त्यांनी बघितलं, त्यांच्या भाषेत विचारले कुठे घेऊन चालले. म्हटलं मागे नाला आहे. आम्हाला देता का म्हणाले, आमची मुलं खातील. आणि मग दिला त्यांना. त्यांनी एक उंदीर काढला, मारला आणि शेकोटीत भाजला आणि आपल्या मुलांना खाऊ घातलं. म्हणजे हे अनुभवलं, हे धक्कादायक होतं. आपण शहरात असताना आपल्याला ते कळलं नाही, पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं, आणि ही सुरुवात जी झाली ती तर माकडापासून झाली, की माकडंसुद्धा मारून खातात का. त्याला आपल्याकडे थोडंसं पूज्यभाव आहे हनुमानचं हे असल्यामुळे, पण गाय आणि माकड तसं नॉर्मली भारतात कोणी खात नाही. पण इथे तर आम्ही समोर बघितलं आहे, माकडाची शिकार केलेली आहे आणि ते आम्हाला बघून घाबरले. नवीन होतो आम्ही. पण जिवंत पिल्लू मेल्याचं दूध पित होतो, तेव्हा आम्ही त्याला राहवलं नाही, आम्ही थांबवलं. म्हणजे तुम्ही ते पिल्लू देता का, तर म्हणाल तुम्हाला दिसत नाही का 50-60 लोकांना 2 माकडं कशी उरतील, आमची मुलं उपाशी आहेत, ते खातील. तेव्हा हे खरंच हे वास्तव भूक काय असते हे ते समोर उभं होतं. मी म्हणजे त्याच्यावरना खायला आम्ही त्यांना तांदूळ डाळ देतो आणि तुम्ही ते पिल्लू द्या. आणि मग ते बार्गेन झाल्यावर पहिलं पिल्लू आलं, तिथून आपली सुरुवात. 1974 पहिलं पिल्लू घरी आलं, कसं वाढवायचं माहीत नाही. इंजेक्शनचं जे आपलं हे असतं, लहान मुलांना आपण ड्रॉपरने औषध पाजतो, त्याला होल पाडून मग त्याला दूध बॉटल फिडिंग सुरू केलं, पावडरचं दूध. त्याला डायरिया व्हायचा, मग ते प्रयोग करायचे, असं करून. पण ते जगलं आणि कुत्र्याबरोबर मैत्री झाली. पहिले कुत्रा त्याच्या अंगावर होतं, नॉर्मली कुत्रा आणि माकड शत्रू असतात, पण ते त्याच्या पाठीवर बसून अंगावर फिरायला लागले. आणि जसे मग लोकांचा विश्वास बसला, दवाखान्यात द्यायला लागले, तेव्हा ते पाहून त्यांनाही आश्चर्य वाटायचं की कुत्र्याच्या पाठीवर माकड घोडेस्वारासारखं बसलेलं आहे. मग त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही असे पिल्लं मारू नका. आणि मग तसे त्यांना की याच्या बदल्यात आपल्याला अन्न मिळतं. मग दुसरं पिल्लू हरणाचं, पाडस, छोटंच, म्हणजे आई मारून खाल्ली. कुत्रा माकड हरिण पण आमच्यावर फिरायला लागली. मग अस्वलीचं, मोठी अस्वल जाळ्यात पकडली. अस्वल तशी डेंजरच असतं, आमच्याकडे खूप भयानक केसेस येतात. पण जाळ्यात सापडली आणि त्यांनी मारलं भाल्याने. पण तेव्हा पिल्लं होती, ती पिल्लं आणून दिली. मग ती राणी अस्वल ती आमच्या घरी वाढली ती. मग ते कुत्रा, मांजर, माकड आणि हरिण आणि अस्वल त्या आमच्यावर फिरायला आले. असे ते त्यावेळेला मला म्हणजे आता वाईट वाटतं, म्हणजे मला कॅमेऱ्याचा घ्यायची ऐकवायची नव्हती तेव्हा, पण ते दृश्य
की आम्ही निघालो आहेत, आमच्या मागे सगळे घरातले 2 कुत्रे, एक अस्वल, बिबट्या नेगल म्हणजे तो होता, आणि रानरेडा होता एक आपल्याकडे वायू, अशी वरात चालली आहे मोकळी. असं खूप मजेदार दिसायचं ते. असं आमच्या मागे चालले आहेत, आमचे मुलं बरोबर आहेत, अनिकेत आणि दिव्यांत आरती होती आणि हे मागेच फिरायला येत होतं. काही साखळी नाही, ट्रेनिंग नाही, हातात काठी नाही. कधीतरी त्यावेळेला रस्ते बंद असायचे, म्हणजे आदिवासीच फक्त आणि आम्ही. तर कधीतरी आदिवासी दवाखान्यात येताना त्यांना दिसले की अस्वल आहे, वाघ आहे म्हटल्यावर ते थोडेसे बाजूला जंगलात पाहिजे. तर त्यांना ती भीती, उपजात भीती आहे, नॅचरली कोणालाही भीती वाटेल, ती आदिवासीच नाही. पण यांनी कधी हल्ला केला नाही कोणावर, म्हणजे ही त्यांचा चांगुलपणा. असं साधारण ते बऱ्यापैकी वयात येईपर्यंत आमच्याबरोबर मोठे राहिले. एकदा आपण शाळा सुरू केली होती, मग शाळेत लहान मुलं होते. आमचा तो नेगल, त्याला खेळायचीच तर खेळायचा खूप यांना आवड असते. तर ती मुलगी धावत चालली, त्याला वाटलं बरं आहे आपण तिचा पकडा व्हायला, तर ती आणखी जोरात धावली. तर ते आम्ही सगळे बघत होतो. त्या मुलीला भीती वाटणं साहजिक आहे, 40-50 किलोचा वाघ आपल्या मागे धावतोय. आम्ही त्याला जाऊन कंट्रोल केलं, पण ती मुलीला जी भीती वाटली त्याच्यानंतर लक्षात आलं की असं मोकळं ठेवणं, तिला त्यांनी हल्ला केलाही नसता, पण ते 50 किलो धूळ त्याच्या अंगावर पडलं तर ती खाली पडली असती. म्हणून आम्ही त्यांना पिंजरे बांधले, मग बंद केलं. आणि मग कधीतरी गाडीमध्ये जीपमध्ये घेऊन त्याला नदीवर घेऊन जात होतो. ते सुरभी नावाचा एक आपल्याकडे कार्यक्रम होता ना, सिद्धार्थ काक यांचा, रेणुका शहाणे, तर त्यांनी टीम पाठवली होती. तर त्यांच्यासाठी आम्ही परत त्यांना जीपमध्ये बसवलं, नदीवर घेऊन गेलो. त्या नदीवर असं एन्जॉय केलं त्यांनी, पाण्यामध्ये आंघोळी, कुत्र्याबरोबर खेळणं वगैरे वगैरे. ते एक छोटीशी फिल्म छान झाली होती सुरभीची त्यावेळेला. ते पहिल्यांदा आपला एक्सपोजर आम्हाला ते सुरभीमुळे राष्ट्रीय पातळीवर. पण दादा, तुमचं जे काम आहे हे काम आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा, आदिवासींपर्यंत शिक्षणाचा दिवा आणि आदिवासींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं जे काम आहे, शेतीचे प्रयोग तुम्ही तिथे केले, त्यांना रोजगार देण्याचे प्रयोग केले, या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबांची जी प्रेरणा होती, डॉक्टर बाबा आमटे यांनी एक स्वप्न बघितलं होतं की या जंगलामध्ये प्रकाशाचं एक बेट तयार होईल आणि त्या अवतीभोवतीच्या सगळ्या लोकांना ज्या अज्ञानांधकाराने ग्रासलेलं आहे त्यांचं जीवन उजळून निघेल. यासाठीचे हे जे सगळे प्रयोग आहेत, हे सगळे प्रयोग तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकत शिकत गेलात आणि त्यातले तज्ज्ञ झालात. म्हणजे तुमच्याकडे पदवी होती डॉक्टरची, पण तुम्ही शेती सुद्धा एखाद्या कुशल शेतकऱ्याप्रमाणे केली. तुम्ही तिथे शाळा जी उभी केली ती सुद्धा, शाळेचे नवीन नवीन प्रयोग तिथे केले. तर ह्या सगळ्या ज्या प्रेरणा आहेत, या प्रेरणा बाबांच्या आणि तुमच्या आईच्या माध्यमातून आल्या, परंतु याच्या बरोबर अजून काही तुम्हाला काही वेगळे प्रयोग कोणी सुचवत गेला का, किंवा तुमच्याकडे अजून काय खरं का, म्हणजे अगदीच कोवळ्या वयात गेलो आम्ही, 25 वर्षाचं. ट्रेनिंग काही नव्हतं, म्हणजे फक्त डॉक्टर झालो होतो आणि आपण दवाखाना सुरू करायचं एवढं डोक्यात कल्पना. पण तसं लोक आधी येत नव्हते, ते सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग होतं. मग आल्यानंतर आपण त्यांना औषध दिलं, पण आपण सांगतो जेवण झाल्यावर गोळ्या खा, आणि मग आमच्या लक्षात गेलं की पोट कपाटीला गेलं, अन्नच नाही खायला. मग यांना जर शेती शिकवली नाही तर त्या गोळ्यांना अर्थ काय. असं एकातून एक कसं काम निर्माण झालं. एक्सप्लॉयटेशन होतं तिकडे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव नव्हती, मग लोक एक्सप्लॉइट करायचे. यांना हक्कांची जाणीव निर्माण व्हायला शाळा सुरू केली पाहिजे. पण याच्यावर आमच्या दोघा इतकं आमच्या कार्यकर्त्यांचं सगळं डिव्होशन आहे त्याला कारणीभूत. म्हणजे हे सगळे नोकरी सोडून शहरातून आलेले, विलास मनोहर, गोपाळ फडणवीस, पांचाळ, जगन वगैरे, तर यांनी ज्या डिव्होशननी काम केलं, हे सगळं टीमवर्क आहे. आम्ही दोघं जण फक्त एक नाममात्र आहोत. त्याला कोणीतरी दादांच्या तोंडून एक शब्द नेहमी येतो, मी थोडासा डिस्टर्ब करतो, की मुंबई असेल, ठाणं असेल किंवा अन्य ठिकाणी चड्डी बनियान गँग लोकांना लुटायला येतात, आणि हे शिकले चड्डी बनियान गँग जे ही लोकांवर आयुष्य लुटलेली आहेत लोक. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब. तर अशातून हे खरं म्हणजे आम्ही असं त्यांच्या गरजा लक्षात येत गेल्या, तसं काम वाढत गेलं. आणि ते आमचं काही आम्ही काही एक्सपर्ट नव्हतो, पण एक चांगल्या उद्देशाने करायचं. हँडपंप दुरुस्त, आता हँडपंप दुरुस्त कसे करायचे शिकलो नव्हतो आम्ही. आपल्याकडे आम्ही जेव्हा त्या नदीचं पाणी प्यायचो, पण ते पाणी दूषित असतं. म्हणून मग बाबांनी बोरवेलची मशीन पाठवली, आपण बोरवेल केली आणि लगेच ती बिघडली. 10 पाईप असतात. मग आम्ही पुन्हा नदीवर जायला लागलो, पण मग चंद्रपूरहून टीम मागवली नंतर, आणि मग ते कसं दुरुस्त करायचं शिकून घेतलं. आणि प्रत्येक वेळेला चंद्रपूरला निरोगी फोनही नसायचा. आणि मग आमचं स्वास्थ्य त्याप्रमाणे चांगलं ठेवलं. पण गावातले लोक 4-4, 5-5 किलोमीटर पाणी आणायचे.
बायका विशेषतः नदी नाल्यातून जायचं डोक्यावर आणायचं. एकदा तिरेकर आले होते, ते ट्रायबल कमिशनर होते, नंतर मुंबईचे कमिशनर होते. त्यांना आम्ही ते दाखवलं, म्हणजे बघा तुम्ही इथे पाण्यासाठीच दिवस जातो, अर्धा दिवस बायकांना डोक्यावर आणायचं, तुम्ही यांना बोरवेल का नाही करत? ते म्हणाले इथे दुरुस्त कोण करेल? आणि आमचे लोक म्हणतात, म्हणाले की ते बोरवेलचं पाणी पिण्याने टॅबू आहे, म्हणजे जबाबदारी घ्यायची नाही म्हणून टॅबू आहे म्हणून त्यांनी. मी म्हटलं तुम्ही करा पंप, आम्ही आता शिकलो आहे, आम्ही करू परत. आणि 80 गावात त्यांनी खरोखरच ते केले. आणि आता लोकांना तोपर्यंत शुद्ध पाण्याचं, आणि गावात म्हटलं 4 किलोमीटर जायची गरज नाही ना, टॅबूचा प्रश्नच कुठे आहे? गावात पाणी आहे. ते बिघडलं की बिघडलं, डॉक्टर साहेब चला. मग मी, विलास आणि आमचे ते मनोहर होत, आम्ही तिघं मिळून जायचं, ही दवाखाना सांभाळायची. असे आम्ही कित्येक वर्ष 80 ट्यूबवेल मेंटेन केले. खूप हेवी काम असायचं ते, कारण 10 पाईप घालून यायचे, उचलायचे, जिथलं जॉईंट सुटला असेल तो जोडायचा परत, आतमध्ये सळाकी असतात. आम्ही सगळं शिकून घेतलं ते. त्याला कधी असं, पण असं काय की लोकांना त्यात स्किल नव्हतं. आम्ही गेलो हँडपंपाला, आम्ही तिघं कामाला लागलो, लोक लांबून बघायचे. आणि मग सगळं झालं असं खात्री झाली आम्हाला, म्हणजे आमच्या इथे प्रश्न होता, म्हणजे आपण दुरुस्त केल्यावर पाणी आलं पाहिजे, नाहीतर काही त्याला अर्थ नव्हता. आणि मग जसं झालं, आता एखाद्या माणसाला बोलवायचं, तो पंप मार, पंप मारतोय, तो 8 वाले 10 पंप मारले, पाणीच येत नाही, सगळ्यांचे चेहरे सिरियस. तर पाणी भरायला वेळ लागतो पाईपमध्ये, आणि मग ते 15-20 पंपानंतर एकदम धार लागते. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य की आता आपल्याला घरी जवळ पाणी मिळालं. तसं अशा प्रकारे हे आम्हालाही समाधान होतं की आपण त्यांना पाणी दिलं. असं एक बेसिकली आमचा उद्देश असा होता की आपण जे काम करतो, काही त्याला तसा काही पॉलिटिकल सपोर्ट नाही, रिलिजियस अजिबात नाही, ह्युमॅनिटीज आहे फक्त. बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडतो की कसं इतकी वर्ष सातत्याने कसं चाललं, याच्यामागे काय सिक्रेट असेल? तर हे सिक्रेट हे आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य. मी तुला सांगतो की असं प्रचंड दुःख घेऊन माणूस आलेला आहे, गळू झालेला आहे. म्हणजे गळू आपण छोटासा झाला तरी आपल्याला ठसठस करतो, ते खूप फरक आहे. इथे त्याला पाठीवर किंवा मांडीवर असा मोठा गळू आहे, आणि डीप असल्यामुळे बाहेर काही दिसत नाही, फक्त सूज आहे. हात लावल्यावर मला कळायचं की याच्या आतमध्ये पस आहे, पण किती आतमध्ये आहे माहिती नव्हतं. त्यांच्या सहनशक्तीचा फायदा घ्यायचा. ते चालत आले, 30-40 किलोमीटर चालत आलाय, म्हणजे पायाला गळू झालेला आहे, पाठीला तरी गळू चालत झालेला आहे, पण तरी तो चालत 30-40 कारण किलोमीटर दुसरा काही पर्याय चालत नव्हता. आता त्यांची सहनशक्ती मला तोपर्यंत माहिती दिली होती. पॉइंटेड ब्लेड घ्यायचं आणि ते फर्स्ट सेकंदाच्या आत ते 2-3 इंच आतमध्ये टाकायचं. तर असं काही वेळेला असं झालं की ते आतमध्ये टाकल्याबरोबर ते जे होल तयार होतं, तिथून कारंजासारखा पस बाहेर आला. आणि ते खरं म्हणजे माझी आंघोळ झाली. 2-2 लिटर पस आतमध्ये, तर त्याला किती पेन होत असेल. पण जसं ते पस बाहेर आला तर तिचं ट्रिमेंडस रिलीफ. पेन चालत होतं एकदम. 1 सेकंदाचं दुःख, म्हणजे त्याला तर खूप 8 दिवसाचं असणार, पण हे जे कापण्याचं दुःख जे होतं ते 1 सेकंदाचं. आणि मग ते रिलीफ मिळालं, त्या चेहऱ्यावर ते तुम्हाला घेऊन फील इट की हा माणूस आत्ता येताना 1 मिनिटापूर्वी कसा होता, आणि आता 2 लिटर पस निघाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान, हे खरं आमची उंदरीची ती होती. दादा आणि ताई, वहिनी, तुम्हाला दोघांना हा प्रश्न विचारतोय, थोडासा वेगळा आहे कामापेक्षा. आता ज्या पद्धतीने प्रकाशदादांनी या गळू संदर्भात सांगितलं की तो फोडणं गरजेचं असतं, आणि ते सहन करणारा जो वर्ग आहे, तो सहन करणारा वर्ग सहनच करत चाललेला आहे. आणि हा जो कॅन्सर आहे, भ्रष्टाचाराचा असेल, अनाचाराचा असेल, अत्याचाराचा असेल, तो अख्ख्या समाजाला ग्रासून राहिलेला आपल्याला दिसतो. आज भारतासारखा देश, खंडप्राय देश, 125 कोटी लोकसंख्या असलेला देश, जिथे आज 60% अधिक लोकसंख्या 25च्या आतली आहे, 35च्या आतली आहे. तर हा जो समाज आहे, जिथे अजूनही 30 कोटीहून अधिक लोकांना योग्य आरोग्य सुविधा नाही आहेत, तेवढेच लोक दररोज अर्धपोटी झोपताना दिसतात, सहन करतायत लोक. हा गळू त्यांच्या छातीवर आहे, मानगुटीवर आहे, त्यांच्या घशाला आहे, पण ते सहन करतायत. का सहन करतायत? तुम्ही हे बघता आता, तुम्ही त्यांना उद्युक्त करण्याचा पण प्रयत्न केला, पण हे सगळं त्यांची ही शक्ती कशातून आलेली आहे? का ते सहन करतायत? का त्यांच्यावर जबरदस्ती आहे सहन करण्याची? खरं म्हणजे अज्ञान आहे बेसिकली. हक्कांची जाणीव नाही त्यांना. ते आंदोलन करू शकत नाही, कारण त्यांना माहितीच नाही. आपल्याकडे जाळपोळ झाल्याशिवाय सरकारचं लक्ष जात नाही, म्हणजे न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण. पण या बॅकग्राऊंडवर
तुमच्या कामाचं जसं मी तुला म्हटलं की सातत्याने तुम्ही इतके वर्ष कसे काम केलं याचा परिणाम तरुणाईवर झाला. आता MPSC आणि UPSCला जे कामं करतात की ज्यांच्या हातात जर त्यांनी जर इमानदारीने काम केलं तर आपल्या देशातल्या समस्या संपून जातील. कारण सरप्लस धान्य आहे आपल्याकडे, धान्य उंदीर खातात. म्हणजे एक जणांनी लिहिलं होतं की आपल्याकडे FDAच्या गोदामामध्ये हा. जेवढ्या धान्याच्या गोणी आहेत त्या एकावर एक जर रचल्या तर चंद्रयान मोहिमेची गरजच नाही, आपण त्याच्यावर चढून चंद्रापर्यंत जाऊ शकतो. खरोखर सरप्लस पण धान्य लोक उपाशी पोटी मरताना आपल्याला दिसतात. किंवा ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तरी आता या काळामध्ये गेल्या काही वर्षामध्ये आमचं कामाचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यातून प्रेरणा घेण्यासाठी म्हणूया आपण MPSC UPSC तरुण मुलं, मेडिकल कॉलेजचे मुलं, तर हे आल्यावर मी त्यांना तुम्ही काय सांगणार. तर माझा तर फारसा मी काही मार्गदर्शन करत नाही. मार्गदर्शन करणाऱ्या केलं आपण त्या मार्गाने कोणी केलं नाही म्हणजे माझं वाया गेलं सगळं. तर त्यामुळे मी नॉर्मली पण मी त्यांना सांगतो की हे तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही जर मध्ये मी एका IAS रिटायर्ड कलेक्टरच्या पुस्तकाचं प्रकाशन करायला गेलो. तिथे मला कळलं की अशी एक संघटना निर्माण झाली की तरुण IAS मुलांची की पगारात भागवा. म्हटलं लाजीरवाण आहे, म्हणजे पगारात भागवा सांगायची पाळी येते तुम्हाला, लाजीरवाण आहे. पण तेही संघटना तयार झाली आहे तरुणांमध्ये की आपल्याला इतका पैसे मिळतात आहे, आपण कशाला हाव धरायची. तर हे तिथे त्यांनी भाषणं सांगितल्यावर मी म्हटलं की त्याला तुम्हाला लाजीरवाण आहे नाही, हे खरोखरच आहे. तेव्हा अशी तरुणांची एक फळी निर्माण झाली पाहिजे. एवढं तुम्ही काही करू नका, तुम्ही वेगळं काम करू नका, तुम्ही त्याग करू नका. MPSC UPSC झाल्यावर तुमच्या हातातले जे काही तुम्हाला अधिकार आहेत ते तुम्ही योग्यरीत्या वापरलं, त्याचा काही बाकी पॉलिटिकल प्रेशर येतं त्याचा काही तुम्ही विचार करू नका, त्याच्यात फक्त बदलीच होते, बाकी तुमचं काही नुकसान कोणी करू शकत नाही. तर अशा पद्धतीने याचा असा उपाय आहे खरं म्हणजे. डॉक्टर लोक आले, आता आपल्याकडे इतके डॉक्टर आजकाल बदनाम झाले आहेत, वेगवेगळ्या कारणाने असेल म्हणा लोकांनी काय. तर ते तरुण मुलं जे आहेत ते म्हणाले तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल. मी म्हटलं तुम्ही एथिकल प्रॅक्टिस करा, कुठेही करा, शहरात केली तरी चालेल, पण ती पण एक समाजाची सेवा आहे. पण असं खोटे नाटे रिटोप देऊन किंवा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणं अमुक तो जे काही आपण प्रकार ऐकतो. एक पुस्तक माझ्या मित्रांनी प्रकाशित केलं अरुण गद्रे, त्याचं नाव कैफियत आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर लोक कशा प्रकारे पेशंटचं एक्सप्लॉयटेशन करतात, लुटतात हे अगदी स्पष्टपणे डॉक्टरांनी सांगितलं आहे. अरुण गद्रेंनी आपल्याच समाजामध्ये काय चाललेलं आहे, आपल्याच व्यवसाय खूप बांधवांकडे असं धक्कादायक पुस्तक आहे ते. सगळे डॉक्टर तसे नसतात, पण ते जे काही चालू आहे ते खूप धक्कादायक होतं. तर मी या सगळ्या डॉक्टरांना म्हणतो, म्हणजे होणाऱ्या डॉक्टरांना, की तुम्ही ते पुस्तक आवर्जून वाचा आणि त्याच्यात जे काही प्रकार केले ते नाही केले तर देशाची मोठी सेवा आहे. फार काही विशेष काही करू नका, जंगलात जाऊन बसा तुम्ही वगैरे, पण त्यातले प्रकार तुम्ही करू नका. तेव्हा अशा प्रकारची एक तरुणांची फळी मी अनुभवतो आहे की त्यांना काहीतरी वेगळं दिशा. पण हे सोपंच आहे, परत सोल्युशन तर सोपं आहे. तुम्ही आपली हाव कमी ठेवा, वाममार्गाने कमवू नका, पैसे तुम्हाला मिळतात त्याच्यात तुम्ही समाधान करा. निश्चितच गरजा कमी असल्या तर निश्चितच तुमच्या जीवनाला सुद्धा वळण मिळतं. डॉक्टर म्हणतात तुम्ही पण सांगा. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण जे काय आहे आपलं जीवन, ते जीवन चांगल्याने जगायचा हा प्रत्येकालाच अधिकार आहे. पण त्यासाठी लोकांना एक्सप्लॉइट करू नका एवढंच आमचं सांगणं आहे. खरं सांगायचं तर एक्सप्लॉइट करायची गरजच नाही. आज सगळ्यांना जे काही वेतन आयोग लागू पडत आहेत, 7वा वेतन आयोग आता लागू होणार आहे, त्यामध्ये अगदी सर्वसाधारण लोकांना देखील जो काही पैसा मिळतो तो पूर्वीच्या पिढ्यांना जो पैसा मिळतो त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्ती आहे. आणि खरं म्हणजे त्या पैशांमध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित आयुष्य जाऊ शकतो. तरी देखील एक्सप्लॉयटेशन चालूच आहे आणि ते एक्सप्लॉयटेशन थांबण्यासाठी नवीन पिढीने, तरुणांनीच तो प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता मला असं वाटतं की हा जो सिनेमा रिलीज झाला प्रकाश बाबा आमटे, तो पाहिल्यानंतर अनेक तरुणांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आणि आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जी काही भावना निर्माण झाली आहे, हे त्या सिनेमाचं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. आणि त्यातनं आज अनेक संघटना, अनेक विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. शिक्षण चालू असतानाच कोणी मुलांनी अनेकांनी आपापले ग्रुप तयार करून वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. मध्ये आम्हाला तर काही माहीत नाही, पण डहाणूला एक आदिवासी शाळा आहे, आश्रमशाळा, आम्हाला काही माहीत नाही ते, पण पेपरमध्ये बातमी आली तेव्हा आम्हाला कळलं की हा प्रकाश बाबा आमटे सिनेमा पाहिल्यानंतर एक व्हॉट्सॲपचा ग्रुप होता, त्यांनी सगळ्यांना आपलं एकमेकांमध्ये चर्चा केली की आपण तर काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, आपणही काहीतरी करायला हवं.
मग त्यांनी त्यांच्या गावाजवळ होतं डहाणू म्हणून त्यांनी शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या शाळेत संडास बाथरूम नाही, या शाळेत शैक्षणिक मटेरियल नाही आणि त्या मुलांची कंडिशन फारच पुअर आहे आणि या सगळ्या सुविधा सरकारने द्यायला पाहिजे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. तर त्यांनी आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप जो होता त्यात अपील केलं. त्यात त्यांनी पैसे जमा केले. जवळजवळ 2-2.5 लाख रुपये त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये जमा झाले. त्यांनी त्या इथे त्यांचे जे काय संडास बाथरूम होते ते चांगल्या प्रकारचे बांधून दिले. नंतर त्यांना शैक्षणिक मटेरियल दिलं, ड्रेस मटेरियल दिलं शाळेसाठी. अशा तऱ्हेने त्यांनी ती सगळी शाळेची सुधारणा केली आणि ही बातमी नंतर कोणीतरी म्हणजे पेपरमध्ये छापून आणली आणि त्याचं कटिंग आम्हाला आणखीन कोणीतरी पाठवलं. ते वाचल्यावर की तुमच्या सिनेमा पाहून तर आम्हाला म्हणजे खूप मजा वाटली की चला या आपल्या या साध्या सुध्या आयुष्याचा लोकांवरती जर इतका चांगला परिणाम होत असेल तर असे आयुष्य ज्यांचे आहे त्यांच्या आयुष्यात सगळ्या समाजापुढे यायला पाहिजे आणि असे आयुष्य समाजापुढे आल्यावर समाजाला एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि असे ग्रुप वेगवेगळे तयार होतील. अनेक ग्रुप आहेत आता म्हणजे एक आदिवासी नाही पण पारधी समाज जो आहे तो आपल्या इथे बदनाम आहे एकदम की हे त्यांना म्हणजे क्रिमिनल ट्राईब म्हणून ब्रिटिशने लेबल लावून दिलं आहे. आजही ते तसेच आहे. त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही, त्यांच्याकडे शेती नाही, त्यांच्याकडे खायला काही नाही. तर मग ते काय करणार, शिकार करतात. शिकार नाही मिळाली तर काय करायचं, मग चोऱ्या माऱ्या बुरट्या चोऱ्या करणे. त्यामुळे त्यांना गावाच्या जवळ कोणी राहू देत नाही. शिक्षणाचा त्यांच्या इथे गंध नाही. तर त्यांच्यातला एक मुलगा कसाबसा शिकून 12वी झाला, नंतर D.Ed झाला आणि D.Ed झाल्यावर त्याला सरकारी नोकरी पण मिळाली आणि छान तो नोकरी करत होता. पण त्याला एकदा लक्षात आलं की पण आपलंच फक्त भलं झालं पण आपल्या समाजाचं काय, आपला समाज तसाच आहे, तो काहीच करत नाही आहे आजही. तर त्यांनी म्हणजे असं ठरवलं की आपण ही नोकरी सोडून द्यायची, आपण आपल्या मुलांसाठी शाळा काढायची आणि त्या मुलांना शिकवायचं आपल्या समाजातल्या. तर त्यांनी एक शाळा तशी सुरू केली, स्वतःची सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी आजूबाजूची मुलं गोळा केली आणि त्यांची ती शाळा सुरू केली. पण त्या शाळेला मान्यता नाही, काहीच नाही. जवळजवळ त्याच्याकडे आज 400 मुलं शिकत आहेत आणि तिथे काहीच नाही आहे. तर त्यांनी काय केलं की दर शनिवार रविवारी भीक मागो आंदोलन. खायला काही नाही ना, काय खाऊ घालणार त्या मुलांना, त्या मुलांना खाऊ घालणं सोपं नाही रोजच्या रोज. मग त्यांनी असं भीक मागून ते जेवण वगैरे करायचे आणि मग काय झालं की काही लोकांना त्यांचं काम पाहून वाटलं की काहीतरी यांना द्यावं. तर त्याची अशा म्हणजे तुराट्या त्या काढ्यांच्या भिंती आणि अशी त्याची शाळा होती. तर त्यांनी काही अपील नाही केलं पण गावात कोणीतरी बांधकाम केलं. मग बांधकामातले थोडेसे सळाकी उरल्या, थोडंसं पत्रे उरले किंवा जुने टीन होते ते होते. तर त्यांनी सांगितलं हे तू घेऊन जा बाबा आणि तुला काय करायचं तर कर, म्हणजे तुझ्या ह्याच्यावर तुला चप्पल तरी टाकता येईल. पण ते पाहिल्यानंतर लोकांनी कोणीतरी कंप्लेंट केली की याच्याकडे हे सामान आलं कसं आणि मग त्याला पकडून पोलीसमध्ये टाकलं. 2 दिवस तो पोलीसमध्ये होता. तो म्हणतो मला पकडू नका, तुम्ही ज्यांनी दिलं त्याच्याकडे चौकशी करा ना आधी की त्यांनी खरंच मला दिलंय की मी त्याच्याकडनं चोरून आणलंय. मग त्या माणसाकडे जाऊन जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्याला सोडलं. आता अशा या शाळेची जेव्हा आम्हाला माहिती कळली आणि अशा या शाळेची जेव्हा आम्हाला माहिती कळली तेव्हा आम्ही असं ठरवलं की त्याला थोडीफार मदत करायची आणि त्याप्रमाणे आम्ही थोडीफार मदत केली आणि बऱ्याच लोकांना म्हणजे अपील केलं. तर त्यातला एक जालन्याचा ग्रुप आहे, त्या जालन्याच्या ग्रुपनी पण असं प्रकाश वाटा हे पुस्तक नुसतं वाचलं म्हणजे एकाने वाचलं त्या इंजिनियरनी आणि त्याला असं वाटलं की आपण आयुष्यात काहीच केलं नाही, आपणही काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी आपले जे काही वर्गमित्र असतील किंवा त्यांचा जो काही ग्रुप असेल तिथे अपील केलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की दर महिन्याला 200 रुपये आपण हॉटेलमध्ये चहा पाण्यावर खर्च करतो, तर आपण 200 रुपये जमा करूया. आणि त्याप्रमाणे त्यांनी अपील केल्यावर जवळजवळ 300 लोक तयार झाले. 200 रुपये महिना याप्रमाणे 12 महिन्याचे जवळजवळ त्याच्याकडे वर्षाला 3.5-4 लाख 5 लाख रुपये जमा झाले. आणि मग त्यांनी ते त्याला धान्यासाठी म्हणजे जेवणासाठी दिले आणि असं त्यांनी ती संस्था सुरू केली. दरवर्षी त्यांनी मग कोणाला वाढदिवस आहे तर तुम्ही 1000 रुपये द्या, तुम्ही नाहीतर इतका खर्च करता वाढदिवसावर, किंवा कोणाची काही 75 आहे, कोणाच्याकडे काही लग्न आहे किंवा काही आहे तर तो असं म्हणजे तुम्ही आपण होऊन द्या आणि तो पावत्या बिवत्या द्यायचा सगळं आणि सगळा स्वच्छ हिशोब त्यांनी ठेवला. आणि असं त्यांनी अनेक म्हणजे आतापर्यंत या 4 वर्षातच त्यांनी सुरू केलं. 50 लाख रुपये त्यांनी ज्या ज्या गरजू संस्था होत्या त्यांना वाटल्या अगदी आनंदाने, म्हणजे कोणालाच जास्ती नाही, म्हणजे नाममात्र ह्याच्यातनं अनेक लोकांना मदत झाली. नाममात्र आहे प्रत्येकाचा तो खर्च जो काय आहे तो. पण असे जे ग्रुप तयार झाले त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो
की ही जी संस्था अशी जी जाणीव तरुणांमध्ये होत आहे ही जर वाढत गेली तर आपल्या देशाचं भलं व्हायला वेळ लागणार नाही. ज्योत से ज्योत जलाते चलो, नाही का जुन्या काळातलं ते गाणं आठवलं आता वहिनींनी सांगितलं. वहिनींनी ज्याच्याबद्दल सांगितलं समाजातील मुलांसाठी काम करणारा, त्याचं नाव मतीन भोसले आहे आणि मतीनच्या संस्थेचं नाव प्रश्नचिन्ह आहे. खरं हे प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आपल्या समाजाच्या समोर उभं असलेलं प्रश्नचिन्ह आहे, परंतु मतीनने त्या प्रश्नचिन्हाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा प्रकाशदादा आणि मंदावहिनींची साथ त्या सगळ्याला लाभली तर त्याच्या कामाला अधिक चांगला वेग आलेला आहे. दृष्टी बदलली. दृष्टी बदलली. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये माझ्या एकला चलोरे आणि देश यात्रा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो. मला अशी एकही संस्था दिसली नाही की जिथे डॉक्टर बाबा आमटे किंवा डॉक्टर प्रकाश आमटे यांची प्रेरणा नाही आहे, अशी एकही संस्था दिसली नाही. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आपल्याकडे जी दिव्याने दिवा लावत जाण्याची जी परंपरा आहे, भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना सांगितलं होतं की अत्त दीप भव, तुम्ही स्वतः दिवा व्हा, उजळून निघा. आणि तिथे त्याच्याही पुढची जी प्रक्रिया आहे ही आमटे कुटुंबियांची आहे. ते स्वतःच उजळले नाही तर त्यांनी आपल्या सोबतीला येणाऱ्या प्रत्येकाला तो प्रकाश वारसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आपण विशेषतः आम्ही माध्यमाचे प्रतिनिधी सुद्धा जास्त करून नकारात्मक गोष्टींकडे अधिक भर देताना दिसतो. आम्हाला नकारात्मक गोष्टी जास्त दिसत असतात, परंतु ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्याच्याकडे तेवढ्या प्रमाणात लक्ष जेवढं जायला पाहिजे तेवढं जाताना दिसत नाही. प्रकाशदादांनी आणि डॉक्टर मंदावहिनींनी हे जे काम 1973 पासून सुरू केलेलं होतं ते त्या कामाची पावती म्हणून जेव्हा सरकार पद्मश्री पुरस्कार देते किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॅग्सेसे पुरस्कार मिळतो आणि त्याच्याही पुढे जाऊन मोनॅको सारखा देश या दोघांचं टपाल तिकीट काढतो, ही किती मोठी गोष्ट आहे. हे अजूनही भारतीय लोकांना तेवढं म्हणावं तेवढं पटलेलं नव्हतं, परंतु चित्रपट हे माध्यम असं आहे, त्या माध्यमाच्या मुळे बऱ्याच गोष्टी लोकांना कळतात. आपल्याला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, कारण अवघा भारत कटप्पाने बाहुबलीला का मारलं या विचारात असताना तुम्ही सगळे इकडे प्रकाशदादा आणि मंदावहिनी तिकडे हेमलकशात काय करतात हे बघण्यासाठी इथे आलात, तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद दिलेच पाहिजे नाही का दादा. तुम्ही कधी दोघांनी चित्रपट एकत्र कधी बघितला की नाही? चित्रपटाचं बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की कसा निर्माण झाला असेल हा, काय ते बाबांवर आधी व्हायला पाहिजे होता, पण ते फार मोठं कॅनव्हास असल्यामुळे कोणी अशी हिंमत नाही केली होती. म्हणजे पण समृद्धी पोरेला असं वाटलं आणि ती आली, मग तिला मी नाही म्हटलं. काय त्याच्यावर चित्रपट कसं काय निघू शकतो आपल्या ह्याच्यावर जीवनावर. मग ती परत एकदा आली, म्हणजे भाऊ तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी तुम्हाला काही त्रास देणार नाही. मी तिला नाईलाजाने हो म्हटलं आणि खरोखरच ती जी इन्व्हॉल्व झाली होती त्याच्यामध्ये, तिने जे प्रसंग निवडले आहेत त्याचा परिणाम टेक्निकली बरोबर नाही असं काही जण म्हणाले. म्हटलं टेक्निकली जाऊ द्या, पण लोकांच्या हृदयाला भिडला तो, हे आम्ही अनुभवत आहे. जिथे जिथे जातो आहे ठिकठिकाणी लोक तरुणांच्या, बेसिकली तरुणांच्या आणि लहान मुलंसुद्धा, 5 वर्षाच्या मुलांसुद्धा सिनेमा बघितला आणि मला प्रकाश आजोबासारखं काम करायचं आहे असं आपल्या आईवडिलांनी सांगितलं. तर हे असं ऐकून म्हणजे असं वाटलं की आपल्या जीवनाचा असं काही असा परिणाम होईल लोकांना. तेव्हा हे माध्यम खरंच प्रभावी आहे आणि तशी बायोपिक चालते की नाही. आम्हाला थोडी काळजी होती की तिने 2.5 कोटी कर्ज घेतलं होतं, ते भरून निघेल की नाही. पण सुदैवाने सिनेमा चालला आणि तिची काही गाठ्यात गेलं नाही तिचा सिनेमा. पण जागृती झाला म्हणूया आपण. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये लाखो रुपये किंवा कोट्यवधी रुपये देऊन लोक ॲडमिशन घेतात मुलं. हा सिनेमा बघून त्याची लोक आले, ती मुलं. तर मी त्यांना भाऊ म्हणे तुम्ही आम्हाला काय सल्ला देणार. आमच्या वडिलांनी 1 कोटी रुपये केले, तुम्ही 2 कोटी रुपये खर्च केले आहेत आमच्या शिक्षणासाठी. मला काही सुचलं नाही, म्हटलं काय यांना सल्ला द्यावा. पण मग नंतर मला विचार केला, असं वाटलं, म्हटलं तुम्ही एक काम कराल का,
वडिलांकडे पैसे होते आणि ते पोत्यात होते, ते त्यांनी दिले आणि तुमचं शिक्षण केलं. कुठलाही वडील आपल्या मुलांचं शिक्षण करतोच आहे, आपल्या ऐपतीप्रमाणे करतो. घरी बसला तरी तो पोटाला चिमटा घेऊन करतो, पण तो अपेक्षा करत नाही की याने आपली परतफेड करावी. ते काही कर्जाऊ पैसे नसतात, ते कर्तव्य म्हणून करतो वडील. तर म्हटलं तुम्ही त्या पैशाचा विचार कशाला करता? तुम्ही MBBS व्हाल, MD व्हाल, त्याचा विचार नका करू. तुम्ही एथिकल प्रॅक्टिस करा, भरपूर पैसे कमवा, काही हरकत नाही. सिटीमध्ये करा, तालुका प्लेसला करा, खेड्यात करा. तर हे तुम्हाला पटतंय का? ते लोक खरंच हसले आणि ते खरंच खुश झाले. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणाले. ते वडिलांचे पैसे त्यांनी होते, त्यांनी दिले, खर्च केले, संपलं. त्यांनी केले म्हणून आपण वाममार्गाने पैसा कमवून तो भरपाई करायची, असं करू नका. त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी सल्ला देत राहतो. नाही, तुम्ही या विद्यार्थ्यांना सल्ला दिला, परंतु तुमच्या पुढच्या पिढीला मात्र तुम्ही तिथेच रमण्याचा सल्ला दिला. ते कसं झालं? कारण तुम्ही आणि विकास दादा, तुम्ही दोघं जण बाबा आमटेंनी जे साधनाताईंनी आणि बाबा आमटेंनी जे एक स्वप्न बघितलेलं होतं महारोग्यांच्या जीवनामध्ये, एक नवी पहाट फुलवण्याचं, विशेषतः बाबांच्या बोलण्यामध्ये अनेक गोष्टी असायच्या. त्यातला त्यांनी महारोगांना सबळ आणि सक्षम करण्यासाठी बाबा सतत म्हणायची की दान हे माणसाला नादान करतं, त्यामुळे त्यांना दान मागण्याची संधी देऊ नका किंवा सवय लावू नका आणि स्वाभिमान द्या. सेवा हे सामर्थ्याचं प्रतीक असावं. आणि आपला हात जगन्नाथ बाबांच्या बोलण्यामध्ये ती वाक्य असायची. तर हे जे आहे, हा जो वारसा आहे, तो वारसा तुम्ही आणि विकास दादा दोघांनी जितक्या चांगल्या पद्धतीने जपला, तितक्याच चांगल्या पद्धतीने तुमची पुढची पिढी आता जाते. मी दिगंतला, यांचा मोठा मुलगा डॉक्टर दिगंत, त्याला कुटुंबातले सगळेजण पिलू म्हणतात, कारण आता दिगंतला पण ते पिलूला आता 2 पिलू झालेले आहेत. पण दिगंतच्या पत्नीने जेव्हा तिथे येण्याचा निर्णय घेतला किंवा त्यासाठीच तिने, तर तो अनुभव जरा तुम्ही लोकांना सांगा ना, कारण आता तरुणाईच्या सगळ्या भावना बदललेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की एका पिढीहून दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि चौथी पिढी आता म्हणजे यांची मुलं, हे कसं काय चालू आहे म्हणजे असं. म्हटलं असं वडिलांनी सांगितलं आणि मुलांनी ऐकलं असं होत नाही. तसं झालं असतं तर काही प्रॉब्लेम नसते झाले. पण ताई आणि बाबा आमच्यापुढे त्यांचा जीवन संघर्ष जो होता, की उक्ती आणि कृती याच्यामध्ये विसंगती नव्हती, म्हणून त्यांच्या जीवनाचा जे काही संस्कार आहेत त्याचा परिणाम आमच्या असं नैसर्गिकरित्या झाला आणि आम्ही त्यांच्या कामाला वाहून घेतलं. दुसरी पिढी आमच्या भाग्य असं की यांनी ॲक्सेप्ट केलं. विकासला भारती मिळाली, पहिला वंदाले, आणि तितक्याच डिव्होशननी, यांचा तर काही संस्कार नव्हते त्यांच्यावर, पण हे आले, राहिले आणि मग ते काम वाढत गेलं. मुलं तिथेच वाढले. आमच्या बाबतीत आम्ही विचार करतो की आम्ही नंतर त्याचा पश्चातापही झाला आम्हाला की आमच्या मुलं आदिवासींबरोबर शिकले, दिगंत आणि अनिकेत, आणि ते कॉम्पिटिशनमध्ये उतरलेले आहे. तर 12वी त्यांनी एक मी नेहमी गमतीने सांगतो की त्याच्याबरोबर 2 आदिवासी मुलं होते 12वीला. ते घरातच राहायचे, अभ्यास करायचे एकत्र. हा पांडू त्यातला एक आपल्या फिल्ममध्ये बघितला आणि दुसरा एक कोमटी म्हणून होता. तर 12वी झाल्यावर त्या दोघांना रिझर्वेशन म्हणून त्यांना ॲडमिशन मिळाली. एकाला सायन्स मेडिकलला मिळाली, एकाला नागपूर मेडिकलला मिळाली, आणि याला ॲडमिशन नाही मिळाली. एकत्र अभ्यास केलेला, त्यांच्याच बरोबर वाढलेले. थोडंसं त्यावेळेला हिला फ्रस्ट्रेशन आलं होतं, म्हणजे नॅचरली आहे की असं आपल्या मुलाला करिअरच नाही काही. 12वी नंतर तर तो काहीच करू शकणार नाही, BSc झाला असता नाही असं नाही. पण मग समाजाने मदत केली. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये त्याला फ्री सीट दिली, दत्ता मेघेंच्या कॉलेजला. त्यामुळे तो डॉक्टर झाला. आणि जसं आता फिल्ममध्ये बघितलं की ते संस्कार ज्याचे लहानपणापासून वाढला, तो म्हणाला की मला इथे येऊन काम करायचं आहे. मग तो आला तसा. तो एक वृद्ध प्रसंग होता की 98 साली 25 वर्ष झाले म्हणून या मुलांनीच एक सिल्वर जुबिलीचा कार्यक्रम यांनी कशाला ठेवला. बाबा नर्मदेतून आले होते आणि सकाळी त्यांनी बाबांच्या खोलीत जाऊन सांगितलं की मी आता फायनल MBAची परीक्षा दिली आहे आणि मला माझ्या आईबाबांच्या कामाला जॉईन व्हायचं आहे. तर बाबांच्या डोळ्यात पाणी की तिसरी पिढी माझ्या हयातीमध्ये कामाला वाहून घेतो. हां, पण बाबांचा तसा विश्वास नाही. बाबा म्हणाले संध्याकाळी आपली सभा आहे, 5,000 लोक जमणार होते, आदिवासी आणि आपले मित्र. त्या सभेत तू जाहीर कर. म्हणजे बाबांचं असं होतं की पब्लिक कमिटमेंट आपण लोक पाळतात, असा एक त्यांचा गैरसमज होता. आता दर 5 वर्षांनी पब्लिक कमिटमेंट लोक विसरतात. किंवा तो म्हणाला बाबा मला भाषण काही गरज नाही, तू सांग त्या सगळ्यांना की आता माझं शिक्षण होत आलं आहे, निकाल लागल्यानंतर मी संध्याकाळी ते सगळं सभागृह भरवून गेलं. त्यामुळे
एकदम असं विचित्र वातावरण होतं ते, असं स्तब्ध झालेले सगळे. इथं बाबा पडलेले आहेत अंथरुणावर आणि हा मुलगा ते सांगतोय की याच्या पुढे मी माझं आयुष्य हेमलकशीच्या प्रकल्पाला वाहून घेईन. मग तो आला, मग त्याच्या लग्नाचा प्रॉब्लेम. आता त्याची इच्छा होती की आई वडील आपले डॉक्टर, तर माझी बायको पण डॉक्टर असावी. मग हिने रोहिणीमध्ये पण जाहिरात दिली आणि 2 वर्ष तिने खूप पत्रव्यवहार केला, कोणी यायला तयार नाही. काही जण म्हणाले की आम्ही तयार आहे, पण आमच्या मुलीची इच्छा नाही, मग तिला फॉरेनमध्ये जायचं आहे. आणि मग आम्ही आशा सोडली होती की याला तर डॉक्टर मुलगी मिळणार नाही. एक दिवस गोव्याहून फोन आला. आता गोवा कुठे आणि हेमल कसा कुठे, की त्याच्या आईचा फोन होता की माझ्या मुलीने तुमच्या मुलाचं प्रोफाईल वाचला आहे आणि तिची इच्छा आहे. तर आम्ही उडवून झालो, गोव्याच्या मुलगी इथे हेमल कशाला कशी काय सेटल होऊ शकेल. म्हणून आमच्या काही मित्रांनी सजेस्ट केलं की पुण्याला यांना भेटू द्या. याला एकट्याला पाठवलं, तिला त्या आईवडिलांनी एकट्याने पुणे गोव्याहून पाठवलं. पुण्यात ते अशोक मनोहर म्हणजे त्याच्या घरी भेटले आणि 24 तास त्याने लग्न करायचा निर्णय घेतला. विचार जुळले असतील त्यांचे. आणि मग हेमल कसा बघितला आणि 2003मध्ये त्यांनी लग्न केलं. ते लग्न बाबा आजारी होते पण आनंदाचं झालं आणि अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने लग्न. आणि मग तेव्हापासून ते दोघेही दवाखान्याची जबाबदारी त्यांनी उचलली. हळूहळू आम्ही विड्रॉ झालो की जेव्हा बघितलं की यांनी समर्थपणे पेलली आहे. आणि आज त्यांच्या दोघांच्या प्रयत्नाने 2014 साली 50 बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल आपल्या हेमलकशाला 5 कोटी रुपयाचं उभं. त्यांचे सगळे क्रेडिट त्यांना येते की सगळ्या सोयी आहे. MRI सोडलं तर बाकी सगळ्या सोयी आपल्याकडे आहेत. ऑपरेशन थिएटर्स आहेत. मोठे मोठे डॉक्टर्स सर्जरीचे कॅम्पला येतात आणि अतिशय दुर्गम शेवटच्या गावामध्ये आदिवासींना त्यांना घरपोच सेवा मिळते. त्यांच्या घरी येऊन ऑपरेशन केल्यासारखं झालं. डॉक्टर बावडेकर यायचे, डॉक्टर नितू मांडके आले होते, रणजित जगताप प्रसिद्ध हार्ट सर्जन आहेत, नागपूरचे रोटरी क्लबचे जो दरवर्षी येतात. तेव्हा या कामाचा परिणाम डॉक्टरांना अशा प्रकारे झाला की आपण आपली फ्री सर्व्हिस दिली, 2 दिवस वर्षातून दिली तरी काही हरकत नाही, पण त्याच्यात किती लोकांचा फायदा होतो आहे. तेव्हा हा याचा झाला झाला लहान मुलगा अनिकेत, त्याचाही शिक्षणाचा प्रॉब्लेम होता. तो इंजिनियर झाला, पॉलिटेक्निक झाला. टुरिस्ट म्हणून एक मुलगी आली, त्याच्या प्रेमात पडली आणि मग 2008मध्ये त्यांचं लग्न झालं. ती MA इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लास फर्स्ट होती ती पुण्याची. आणि तिने शाळेची जबाबदारी उचलली. 650 मुलं आणि स्टाफ. अशी 27 वर्षाची मुलगी आज ती शाळेवर कंट्रोल करते. त्याच्यात एज्युकेशनची क्वालिटी कशी होती. नवीन शाळा सुरू केली आहे नेलगुंडाला. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला असं वाटलं यांना शिक्षित केलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागलो. लोक पळून जायचे. आणि आता 2 वर्षापूर्वी त्या 30 किलोमीटरच्या दुर्गम भागातले मुलं यायचे. पालक आले अनिकेत आणि समीक्षाकडे की तुम्ही तिथे शाळा सुरू करा, सगळ्या मुलांना इथे पाठवता येत नाही. आणि यांनी त्या 2 वर्षापूर्वी शाळा सुरू केली. तिथे जिल्हा परिषद शाळा होती आधी. 2 शिक्षक पगार घेतात आहे, पण शाळेत मुलं नाही. बिल्डिंग पण आहे. मग गावाने एक जागा दिली, झाडाखाली शाळा सुरू झाली. पहिल्या वर्षी 56 मुलं. आणि यांनी अपील केलं कोणाला सेवा करायची आहे का, तर साताऱ्याचे 2 इंजिनियर आणि डोंबिवलीची एक मुलगी, तिघांनी तिथे व्हॉलेंटिअर म्हणून 1 वर्ष काम केलं. शाळा सुरू झाली आणि असे उच्च शिक्षित डिव्होटेड मुलं मिळाले. शाळेचं स्टँडर्ड खूप चांगलं आहे पहिल्या वर्गाचं. आता यावर्षी दुसऱ्या वर्गात 75 मुलं आहे. विशेष म्हणजे त्या आदिवासी भागातल्या दुर्गम आणि अत्यंत निबिड अरण्यात असलेल्या आदिवासी भागातल्या शाळेमधल्या मुलांचा शिक्षणाचं म्हणजे माध्यम जे आहे, कम्युनिकेशनचं माध्यम जे आहे ते इंग्रजी आहे. आणि ते इंग्रजीमध्ये शिकतात. म्हणजे त्यांना भाषा लिहिता येत नाहीये, फक्त कम्युनिकेशन बोलता येते. ते तुमच्याशी इंग्रजीमधून व्यक्त होतात. इंग्रजी जर तुम्ही कविता त्यांना ऐकवायला सांगितलं तर ते इंग्रजी कविता तुम्हाला ऐकू शकतात. हा चमत्कार आमटे कुटुंबियांच्या नव्या पिढीने केलेला आहे. आणि नातवंड आता 4 नातवंड आहेत. मोठा अर्णव आता 8वीत आहे, दुसरे दोघं अनिकेत आणि यांची 2रीत आहेत. तर त्यांनी आता या सगळ्या इंग्लिश मिडियम शिकलेल्या सुना आपल्या मुलांना त्यांनी त्या आदिवासी शाळेमध्ये त्यांच्याबरोबर शिकवायला ठेवलं आहे. तेवढेच गैर आदिवासी त्यांच्या वर्गात आहेत. ते हे केवढं मोठं कॉम्प्रोमाइज आजच्या काळामध्ये. मला त्यांचं खरंच कौतुक आहे. त्याच्यामध्ये काही त्यांना काही असं कुठेही पाठवू शकले असते, पण ते म्हणाले नाही आमच्या इथेच शिकतील आपले मुलं. वहिनी तुम्ही त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिलेली होती? नातवंडांचं म्हणजे ही दुधावरची साय असते ना, मुलापेक्षा नातवावर जास्त जीव असतो आजीचा. नाही, पण काय आहे की ज्याची मुलं आहेत त्याचा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही कुठल्या त्यांच्या या निर्णयामध्ये मध्ये मध्ये करत नाही. त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं. आणि त्या दोघी म्हणजे तशा सक्षम आहेत आणि त्या आपल्या मुलांना व्यवस्थित अभ्यास घेण्याचं काम करतायत. एक्स्ट्रा नॉलेज मिळावं म्हणून आणखीनही प्रयत्न करतायत.
कारण आदिवासींमध्ये खूपच म्हणजे लिमिटेड हे आहे, कारण शाळेच्या व्यतिरिक्त फारसं त्यांचं शिक्षण होणं कठीण आहे, कारण त्यांच्या घरात तसं वातावरण नाही. पण आपल्या मुलांनी समाजाच्या बरोबर राहावं म्हणून त्या प्रयत्न करतायत आणि सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना देत आहेत. एकूणच आरोग्यापासून शिक्षणापर्यंत आपण बोललो, पण शेती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ज्या विदर्भाच्या एका टोकाला तुमचं हे काम चालू आहे, त्या विदर्भामध्ये आजपर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षात शासकीय आकडा आहे की 58,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि ज्या अनरेकॉर्डेड असतील त्याचं आपण काही सांगू शकत नाही, परंतु इतके लोक इतक्या मोठ्या प्रमाणात मरताना दिसत आहेत. आणि ज्या ज्या विदर्भामध्ये जिथे वराड म्हणजे सोन्याचं कुऱ्हाड म्हटलं, सोन्याची कुऱ्हाड म्हटलं जायचं, अशी ती भूमी, सकस भूमी, तर तिथे शेती का फेल गेली? आणि तुम्ही तुमचा शेतीशी काहीच आता थेट संबंध नसताना तुम्ही शेती कशी यशस्वी केली? एक थोडासा फरक आहे आमच्या भागात आणि इतर विदर्भात, की आदिवासी अर्धपोटी आहेत, उपाशी राहतात, पण ते आत्महत्या करत नाही, जे आपण यवतमाळ जिल्ह्यात वगैरे इतर ठिकाणी बघतोय. दुसरं आता काय झालं की या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षित झाले, शेती करायला लागले, पण त्यांना पाण्याची सोय नाही. आता आपण बघतो पाणी फाउंडेशन आहे, नाम फाउंडेशन आहे, किंवा महाराष्ट्र सरकारची जलशिवार योजना आहे, पण तिकडे पोहोचली नाही. म्हणून अनिकेतनी, माझा लहान मुलगा जो आहे, त्यांनी गावागावात असं ठरवलं की आपण यांना पाण्याची सोय करून द्यायची, गावाकडून कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं. म्हणजे त्यांना असं वाटायला नको आपलं सगळं फुकट मिळते, की ज्याला सगळ्या गावातून ते लिहून घ्यायचं की आमच्यातर्फे एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे, आम्ही दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, असं जे आता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे नवीन. त्याच्यात 8 गावामध्ये त्यांनी तलाव करून दिले गावाच्या सहभागाने. आपण त्यात कॉन्ट्रीब्युशन आपल्या लोकांना अपील करतो, त्या पैशातून आपण त्यांना तलाव करून देतो, पण गावाचं कॉन्ट्रीब्युशन पण पाहिजे. तेव्हा जलशिवार जे आहे ते लोकांच्या सहभागातून अनेकांनी सुरू केलेलं आहे. तेव्हा मला वाटतं हळूहळू त्याच्यात बदल होईल. आत्तापर्यंत एकच पीक घ्यायचे, पावसाच्या पाण्यावर सगळं अवलंबून होते, आणि पाण्याची सोय केल्यानंतर त्यांना मत्स्यशेती पण करता येते, म्हणजे ॲडिशनल प्रोटीन्स पण मिळतात. तेव्हा अशा प्रकारे जेवढं करता येईल आपल्या पद्धतीने तेवढं कामं चालूच आहेत. निश्चितच प्रकाश दादा आणि डॉक्टर मंदा वहिनी, आपण जे कामाचं रोपटं साधारणतः 3 दशकांपूर्वी 4 दशकांपूर्वी त्या जंगलामध्ये लावलं, ते आता खूप मोठं त्याचा वृक्ष झालेला आहे. आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये आज हजारो लोकांना ज्ञान मिळतंय, आरोग्य मिळतंय, जीवन जगण्याचा नवा मंत्र मिळतोय. तुमच्याशी तुमचा हा सगळा जो प्रवास आहे, तुमच्या या प्रकाश वाटा आहेत, तुमच्याबरोबर चालावे तेवढे कमी आहेत. कारण प्रत्येक त्यातला जो अनुभव आहे हा शहरी लोकांना किंवा ज्यांच्या जाणीवा शहरी आहेत त्यांना थक्क करणारा आहे. कारण शहरी माणसं किंवा मध्यमवर्गीय लोक हे अजूनही कुटुंबापुरतं किंवा आपल्या अवतीभोवतीच्या विश्वाच्या पलीकडे पाहायला तयार नाही आहेत. आम्ही दिवाणखान्यामध्ये गप्पा खूप मारतो, जग बदललं पाहिजे, समाज इतका पुढे गेला पाहिजे, परंतु बेसिक ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की निवडणुकीमध्ये आपण मतदान केलं पाहिजे ते सुद्धा करताना लोक दिसत नाही. 50% आसपास कधीच आमच्याकडचं मतदान जाताना दिसत नाही. त्यामुळे अजूनही समाजामध्ये बऱ्याच नवीन जाणीवा येण्याची गरज आहे. आणि तुम्ही आपल्या म्हणजे स्वतःच्या उदाहरणाच्या माध्यमातून लोकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. आपण इथे थांबताना एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की लोकांना यातून सतत प्रेरणा मिळत राहील, विशेषतः नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील. तुम्ही दोघांनी इथे येऊन विजयरावांचं त्यांनी बोलवलं आग्रह करून, हो, वैद्य काका या वयात त्यांचा उत्साह खरंच वाखाणण्यासारखा आहे. निश्चितच आपण सगळ्यांनी बघा सत्काराच्या वेळेला, शताब्दीच्या वेळेला परत आम्ही येऊ. प्रॉमिस केलेलं आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या कर्ज योगेश त्रिवेदीजींचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतं? थोडंसं विरोधाभास आहे तो. मूल्यांचं कर्ज माफ होऊ शकतं, मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचं कर्ज सरकार माफ करतं बरेचदा. तेव्हा त्या तुलनेने इतर खर्च जर कमी करून नंतर माफ केलं तर आज चांगल्या प्रकारचं योगदान मिळू शकेल. आणि
खरोखरच आपण किती कार्यक्रम थांबवून सगळं वाटतं, पण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. जेव्हा कार्यक्रम ठरला तेव्हा मुलाखती करता तुम्हाला सवय सगळ्यांना मंगळाती खाली करायची झालेली आहे. तारीख 29 आणि मला ते म्हटलं प्रकाश भाऊ येते आहेत 29 तारखेला. आई गो म्हटलं का? हो त्या दिवशी म्हणे मी सुमंत कळवचा कार्यक्रम सहस्र दर्शन 16चा काय बघितला आहे. काय बोललो आहे, महेश सांगितलं महेश मुलाखत तुला घ्यायची आहे, हक्क तेवढा माझा आहे. आणि त्यांनी खेळाचा विलंबाकर होकार दिला. देऊसकरांचा आग्रह होता आणि तो काही झाला. आपण पुस्तक झाल्या तर आभार मानतो. एक या ठिकाणी प्रकाश वाटा एक पुस्तक अवेलेबल आहे. आजच्या दिवसाचं स्मरण म्हणून, आठवण म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक खरेदी करावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो. नंबर 2, उद्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी आम्हाला कधी श्रोते कमी दिसतात, पण ते येतात, ते गर्दी असतात. 10,000 पत्रकं आपण वर्तमानपत्र टाकून ती पूर्ण प्रयत्न केला. रिस्पॉन्स तरी अधिक यायला पाहिजे. वास्तविक मनू देसाई शाखा प्रमुख, चेतन कदम माजी नगरसेवक हे व्याख्यान आम्हाला पण सहकार्य करतात, मी त्याच्यावर दुमत नाही. पण माझी इथल्या लोकांना विनंती आहे, आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा कार्यकर्त्यांना, आपण वेगळा प्रयत्न पुढच्या वर्षी करू बघूया की प्रत्येकाने एक कार्यक्रमाचा खर्च उचला एक दिवसाचा, तर या व्याख्यानाला टिकतील. मग आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, कोण धनिक माणसं असतील ती, पण असे कार्यक्रम बंद पडून देऊ नका. ही संस्कृती आहे. मी असेल नसेल, पण मला नेहमी असं वाटतं की हा इतका चांगला कार्यक्रम प्रतिष्ठित चालला आहे, तो तसाच चालू राहावा. असेल नसेल वगैरे असं बोलू नका, तुम्ही असणारच आहात. तेव्हा सांगतो मी तुम्हाला की खरंच माझी इच्छा की हा कार्यक्रम चालू राहावा. तो ज्यांना ह्या कार्यक्रमासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी ती न चुकता आमचे स्वयंसेवक हेमंत पाटकर आहेत त्यांच्याकडे द्यावी. उद्या या ठिकाणी डॉक्टर प्रकाश खांडके यांचं रंग भारुडाचे या विषयावर व्याख्यान आहे. त्याच वेळा चंद्राबाई तिवारी ज्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेता आहेत, हाही कार्यक्रम विशेषतः कांचन शिंदे आणखी तुमच्या बोराडे मॅडम पुढे मला होतं बघायची ताकद किती आहे, किती महिला जमा करून आणतात. एक महिला कलावंताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, ही तुमची टेस्ट आहे. तेव्हा हाही कार्यक्रमाला या आणि या पुढच्या काळामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सरस्वतीने प्रेरणा द्यावी, बुद्धी द्यावी आणि तुमच्या जाणकार मंडळींनी ताकद द्यावी. हां, प्रकाश वाटा पुस्तक, तिथे एकही पुस्तक शिल्लक राहता कामा नये असं ते पुस्तक प्रत्येकाला मी वाचले किंवा प्रत्येकात ठेवा जवळते. यानंतर सगळी पुस्तकं तिथे घ्या. आता या ठिकाणी आमच्या स्वयंसेविका राष्ट्रगीत म्हणतील, सर्व राष्ट्रगीत उभं राहायचं. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्यक्रमाकरता आमचा कार्यकर्ता श्याम पंडित आणि विजय केळुसकर या दोघांनी जे श्रम घेतले, तुम्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. आता अबराशी प्रकाश झाला सुरू, आमचे स्थानिक आमदार आले होते, पण कार्यक्रमात त्याला डिस्टर्ब करायचा नव्हता, पण ते रमाळ होते. त्याला आणखी 4 कार्यक्रम तेव्हा आपल्या न विचारता आपल्या वतीने जायची परवानगी आमदार प्रकाशला आले होते. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग वेंदी
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम.